नमस्कार सर्वांना. श्रद्धा लाईफस्टाईल या मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. तर चॅनल माझा थोडा आता ग्रो पण व्हायला लागलेला आहे तुमच्या आशीर्वादामुळे आणि देवाच्या आशीर्वादामुळे पण कृपेमुळे सुद्धा आता थोडंफार माझं चॅनल म्हणजे सबस्क्रायबर वगैरे वाढायला लागले आहेत, वॉच टाईम पण वाढायला लागला आहे. खरं तर माझी मेहनत जरी असली तरी तुमचे आशीर्वाद आहे म्हणूनच ते फळ आहे. तर संकष्टी चतुर्थीचा आज साधाच व्हिडिओ आहे. ज्या गोष्टी मी घरात सकाळचं काम केलं, देवपूजा केली, घर आवरलं, भाज्या साफ केल्या, ते थोडंफार व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसेल. आणि खूप पाऊस आहे त्यामुळे आमच्या बिल्डिंगचं गेट आहे ना, तिथं बाहेर पाणी भरलेलं आहे. तर मी भाजी आणायला गेली तेव्हाचं हे सगळं चित्र आहे. तुम्हाला दिसत असेल हे गेटच्या रोडवरचं आहे आणि आतमध्ये इकडच्या साईडला शिरलं की आमचं घर आहे. तर हे तूप तयार केलं ना, त्याचं मी पाणी थोडं साधं पाणी मिक्स करून मी झाडांना घालते. त्याच्यामुळे झाडांची ग्रोथ पण छान होते. आणि आज संकष्टी चतुर्थी आहे तर उपवास पण आहे. आणि तुम्हाला आधी पुरणपोळ्या ज्या दिसल्यात ना, तर ना आपण जेव्हा ताज्या पुरणपोळ्या करतो ना, त्याच्यापेक्षा अप्रतिम चवीला लागतात. अगदी साधं चपातीचं पीठ भिजवलेलं असतं रोजच्या चपात्या करण्यासाठी. आणि फ्रीजमध्ये पुरण शिल्लक राहिलेलं त्याच्या मी पुरणपोळ्या बनवल्या होत्या. तर खूपच चवीला लागतात. आपण ताज्या पुरणपोळी करताना जेवढे कष्ट घेतो ना, त्याच्यापेक्षा पण भारी लागत होत्या पुरणपोळ्या. आणि आता हे तुम्हाला दिसतं आहे की तूप तर खूपच भारी होतं. म्हणजे थोडं लालसर कलर यायला पाहिजे, एकदम जास्त करपायचं नाही, कारण ऑलरेडी पातेलं पण तापलेलं असतं जरी आपण गॅस बंद केला ना, त्यामुळे तूप करपू पण शकतं. थोडंसंच कलर येतो तेव्हा गॅस बंद करून टाकायचा. तुम्ही बघू शकता तुपाला असा कलर आला पाहिजे, त्यामुळे छान चविष्ट लागतं तूप. आणि घरचं तूप म्हटल्यावर काय, आपण कशावर बरोबर पण खाऊ शकतो. मुलांना तर आपण डब्यामध्ये तुपाची पोळी वगैरे पण देऊ शकतो, साखर वगैरे लावून, किंवा गूळ, गरम गरम चपाती, तूप आणि गूळ. लहान मुलांना खूप भारी नाश्ता आहे हा. तुम्ही एकदा देऊन बघा. आणि हेल्दी नाश्ता आहे. मुलं त्याच्यामुळे स्ट्रॉंग पण बनतात. म्हणजे चांगला हेल्दी घरातलं म्हणजे नाश्ता खाल्ल्यामुळं. आणि मोठ्यांनी पण खायला काय हरकत नाही मला असं वाटतं, चपाती, गूळ आणि तूप. आणि आणि मी पुढे सांगेन की माझ्या बहिणीसोबत तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसेलच. मी माझ्या आजच एकदम साधा आणि सिंपल व्हिडिओ आहे, जास्त काय मी करून नाही दाखवलेला आहे. कारण साधं डाळ भात वगैरे, भाजी वगैरे मेथीची केली, ते तर मी व्हिडिओमध्ये नाही दाखवलं आहे. आणि तुम्हाला दिसत असेल बाहेर किती पाऊस भरला आहे. आणि आता तर सध्या सगळीकडेच खूप पाऊस पडतो आहे. आमच्या कोकणामध्ये तर खूप पाऊस पडतो आहे. आणि पुणे, मुंबई सगळीकडे पाऊसच आहे. तर चांगलं आहे ना, आता सगळेजण, पाण्याची टंचाई होती ती दूर झाली, शेती वगैरे होईल आपली, मग काय अन्नधान्य तर पिकेलच, मग काय आपल्या सगळ्याच चिंता मिटल्यात पाऊस पडला. त्यामुळं मला असं वाटतं पाऊस असाच पडला पाहिजे. पुढच्या पिढीचं पण आपण हे केलं पाहिजे, विचार केला पाहिजे भविष्याचा, की जेणेकरून आता तर आपण चांगलं जगतो, तर आपले पुढचे मुलं, त्यांचे मुलं सगळेच चांगले जगले पाहिजेत. पृथ्वीवरचे सगळे जीव चांगले जगले पाहिजेत. त्यासाठी पर्यावरणावर पण प्रेम केलं पाहिजे, जपलं पाहिजे. नुसतं बिल्डिंग बांधून काही उपयोग नाही आहे, झाडं लावली पाहिजेत. मला असं वाटतं माझ्याकडे भरपूर जमीन असती ना, तर मी खूपच झाडं लावली असती आणि तुम्हाला पण दाखवली असती. आणि झाडांची काळजी पण घेतली असती तेवढीच. आज मेथीची भाजी नीट करून ठेवले आणि आता फ्रीजमध्ये ठेवून देते. आणि थोडीशी आता केलेली आहे, चतुर्थी होती संकष्टी म्हणून. आणि गोड तर काय, मिठाईच्या दुकानातून मिठाई आणली होती, तेच गोड होतं आमच्यासाठी. आणि काय सांगेन मी पुढे, आम्ही दवाखान्यात गेल्यानंतर येताना थोडी मिठाई पण खरेदी केली. माझी बहीण पण माझ्यासोबत होती, भाचा होता. थोडी आम्ही जरा मज्जा केली रिक्षामध्ये. तिथलं तर शूट करायचं होतं मला, पण खूप पाऊस होता. आणि बाहेरचं दुर्गाडी किल्ल्याची इथूनच आम्ही गेलो, त्यामुळं दुर्गादेवीचं पण दर्शन झालं छानपैकी. तर तिथलंच वातावरणात दुर्गाडी किल्ल्याचं तर खूपच भारी आहे. तिथला मी शूटिंग घेणार होती, रात्र होती, पण एवढं रात्रीचं जास्त चांगलं नाही दिसत धावत्या रिक्षामधून. आणि मला भीती पण वाटते, माझा मोबाईल हातातनं पडतो की काय वगैरे, कारण मलाच शूट करायला लागतं. ज्या चांगल्या गोष्टी दिसतात त्या मी शूट करत असते. आणि माझा हात दुखतो, मग मला असं वाटतं माझ्या हातून मोबाईल वगैरे पडला तर मग. आणि ट्रॅफिक खूप असतं बाहेर, असं नाही की पडला तर पटकन गाडी थांबून उचलून म्हणजे आपण घेऊ शकतो आपली वस्तू, असं नाही ना. त्यामुळे मी बाहेरचं काही वेळेला गर्दीत वगैरे शूट करायला घाबरते. आता हे दवाखान्यातलं दिसतंय तुम्हाला.
आणि खूप पाऊस पडतो त्यामुळे छान वातावरण आहे, खूप भारी वाटतं आहे. आता आम्ही दवाखान्यात तर आलेलोच आहे. तेव्हा थोडा पाऊस उघडला होता आणि जेव्हा जेव्हा मी व्हिडिओमध्ये बोलते तेव्हा माझं बोलण्याचं जास्त स्पीड वाढतं. जे जे माझ्या मनात असतं ते मी बिनधास्तपैकी बोलून टाकते. मला समजतच नाही की आता हे माझं बोलणं बरेच लोकांच्या कानापर्यंत ऐकू जाणार आहे. तर हे तर मी विसरून जाते. तसं तर माझे हे गोष्ट सगळ्यांच्या कानापर्यंत ऐकायला जावं हाच माझा उद्देश आहे व्हिडिओमधून, की माझ्यासारखे जे जे आहेत, कमी शिकलेले आहेत, घरात दुपारचा वेळ असतो, तर तुम्ही व्हिडिओ नक्की बनवत जा. जे काय तुम्हाला येतं ते तुम्ही दाखवत जा आणि जसं तुम्ही पाऊल टाकलं त्यात तर एक एक पाऊल नक्कीच माझं पुढं पडतं, तसंच तुमचं पण नक्की पुढे पडेल. मला असं वाटतं जर कोणी काहीच काय करत नसेल तर नक्कीच यूट्यूब चॅनल चालू करा आणि तुम्ही जे जे प्रत्येकाकडे देवाने प्रत्येकाला काही ना काहीतरी दिलेलंच असतं. देवाने कोणालाच रिकाम्या हाताने पाठवलेलं नाही आहे ह्या पृथ्वीवर. त्यामुळं माझ्यासारखे जे आहेत तुम्ही बघू शकता माझा अवतार कसा आहे तो. केस तर माझे सगळे एक तर पिकलेले तर आहेतच आणि त्यात ते राहिलेले पण नाहीत डोक्यावर माहिती आहे का. तरीसुद्धा मी आता कॅमेरासमोर यायची डेअरिंग करते. असू दे जे आहे ते आहे शेवटी निसर्गाचा नियम आहे तो. कारण का आताचे तर निसर्गाचा नियम मला लवकरच लागू झालेला आहे. आणि हे मिठाई तुम्हाला दिसत असेल की इतकी सुंदर होती ना इतकी आणि इथं खूप सगळेच पदार्थ जे जे व्हरायटी मिठाईच्या होत्या त्या खूपच स्वादिष्ट होत्या. त्यामुळे आम्ही थोडीफार मिठाई खरेदी केली आणि आजचा व्हिडिओ साधा आणि सिंपल आहे. तर कसा वाटला नक्की कमेंट्समध्ये सांगा आणि एक लाईक तर नक्कीच करा. जर आवडला तुम्हाला व्हिडिओ माझे आवडत असतील नक्कीच लाईक करा, कमेंट्स करा आणि जे जे माझ्यासारखे आहे त्यांच्यापर्यंत माझा व्हिडिओ जावा असं माझी यूट्यूबला विनंती आहे. की जे खरोखरच माझ्यासारखे आहेत त्यांनी चॅनल चालू करावा आणि यूट्यूबमधनं पैसे कमवावेत. कारण प्रत्येकाला आपल्या मेहनतीचं फळ मिळावं हे अपेक्षितच असतं, कारण ते पाहिजेच असतं आपल्याला. त्यामुळे प्रत्येकजण असं कष्ट करत असतो, मेहनत करत असतो, साहजिकच आहे. पैसे तर लगेच मिळणार नाहीत, आज ना उद्या नक्कीच मिळतील. एवढी भांडी घासून मी खूप थकून गेली. बाय, टेक केअर.